कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. पन्हं, चटणी, लोणची विशेष प्रसिद्ध आहेत. पण त्यातच थोडासा वेगळा आणि खास प्रकार म्हणजे कोळंबी आणि कैरी यांचं लोणचं. या लोणच्याची खासियत म्हणजे आंबट, झणझणीत, थोडं गोड, मसालेदार चव. कोळंबीचा स्वाद आणि कैरीची आंबट चव एकत्र येऊन एक अप्रतिम कॉम्बिनेशन तयार होतं. हे लोणचं भाकरी, चपाती, वरण भातासोबत खाल्लं तर जेवणाची चव दुप्पट होते. सगळ्यात आधी मी 200 ग्रॅम लहान साईजची कोळंबी व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे. कोळंबीचा काळा धागा काढून मग स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोळंबीचे सर्व पाणी काढून मग ती बाउलमध्ये ठेवली. सगळ्यात आधी कोळंबी मॅरिनेट करायची आहे. मॅरिनेशनसाठी आधी घातली आहे पाव चमचा हळद, अर्धा चमचा साधं लाल मिरची पावडर आणि हाताने छान मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला काश्मीरी रेड चिली पावडर तिखटाऐवजी घालायची असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. मी इथे तिखटासाठी ॲड करते. नंतर मी पुढे घालणारच आहे. आता कोळंबी मॅरिनेट होत आहे तोपर्यंत पटकन मसाला बघूयात. मसाल्यांमध्ये मी घेतली आहे बेडगी मिरची, काळी मिरी, लवंगा, हिरवी विलायची, जिरे, धने, बडीशेप, दालचिनी आणि मेथी दाणे. सगळ्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. याच मसाल्यांबरोबर घेतलेली आहे मोहरीची डाळ, हिंग, तोतापुरी, कैरी मी अर्धी किसून घेतलेली आहे. त्यासोबतच लसूण, आले, कढीपत्ता घेतलेला आहे आणि व्हाईट व्हिनेगर, मीठ, तेल लागणार आहे. सगळ्यात आधी तवा गरम करून त्यात घालायच्या लाल मिरच्या आणि दालचिनीचे तुकडे. ते 2 मिनिटं परतून घ्यायचं. मग त्यात घालायचे बाकीचे सगळे मसाले. मेथी दाणे फक्त आत्ता घालायचे नाहीत. जर आत्ता ते घातले तर लोणच्याला कडवटपणा येतो जास्त भाजल्यामुळे. ते आपल्याला गॅस बंद केल्यानंतर भाजून घ्यायचे आहेत. हे सर्व मसाले 2 मिनिटं मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे. खमंग असा वास सुटतो. हे भाजत असताना त्यासोबत आलं आणि लसूण घालून भाजायचे. गॅस बंद करून मेथीचे दाणे घालून थोडे मसाले हलवायचे आणि प्लेटमध्ये काढून गार होऊ द्यायचे. सगळे मसाले गार झाल्यावर मिक्सरला दरदरीत पावडर करून घ्यायची. व्हिडिओमध्ये बघू शकता. आता एक कढई घेऊन त्यात शेंगदाणा तेल घातले. तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता. तेल तापल्यावरती त्यात घालायची कोळंबी आणि नीट चमच्याने मिक्स करून घ्यायचं. ही कोळंबी लहान असल्यामुळे 3 मिनिटांमध्ये शिजून होईल. मोठ्या कोळंबीला 4 ते 5 मिनिटं वेळ लागेल. लक्षात ठेवा, कोळंबी जास्त शिजवायची नाही, नाहीतर ती रबरी होईल. फक्त 2च मिनिटांनंतर बघू शकता कोळंबी जवळजवळ अर्धी शिजलेली आहे. आता लगेच यामध्ये घालायची आहेत कढीपत्त्यांची पानं आणि वाटलेला मसाला आणि आता सगळं मिक्स. मग ॲड करायची आहे किसलेली कैरी, हळद आणि काश्मीरी रेड चिली पावडर. चवीनुसार मीठ घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक छोटा चमचा गूळ ॲड करायचा आहे. तुम्ही पण नक्की करा. यामुळे लोणच्याची चव खूप छान लागते. मग हे सगळं छान 2 मिनिटं परतून घेऊन गॅस बंद केला आणि कढई खाली काढून ठेवली आहे. एक 5 मिनिटांनी मी यामध्ये ॲड केली आहे मोहरीची डाळ आणि अर्धा वाटी व्हाईट व्हिनेगर ॲड करून सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता हे सगळं लोणचं गार होऊ द्यात. मग हे सर्व लोणचं मी काचेच्या बरणीत ट्रान्सफर केलेलं आहे. पण बरणी त्याआधी स्वच्छ धुवून घेतली होती आणि 1 दिवस उन्हात सुकवून घेतलेली होती. बरं, हे लोणचं मिनिमम 15 ते 20 दिवस छान टिकतं, पण फ्रीजमध्ये ठेवायचे. आता उन्हाळा कडक आहे, बाहेर ठेवलं तर उगीच खराब होईल. ज्या दिवशी लोणचं खायचं आहे त्याच्या आधी 2 तास आधी लोणचं फ्रीजमधून बाहेर काढायचं आणि खाऊन झालं की पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचं. हे लोणचं खायला खूप भारी लागतं. नक्की ट्राय करा.